राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, 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 राम कृष्ण हरि विठ्ठल राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरि सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, सद्गुरु सच्चिदानंद रूपा, सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, मनुष्याकृती राघवे ख्याति केली, शिखरे सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमान ढळे इहलोकी, भवसिंधुशी बांधिला सेतु जेणे, अनाथादिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरि व्यापको सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केली, न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली, कुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। देवावरील भार काढू नये काही पर, तहान बुके आठवण घडे ते बरे चिंतन, देखावी निश्चिंती तोची अंतरी श्रीपती, वैभव सकळ तुका मानितो विटाळ, तहान भुके आठवण घडे ते बरे चिंतन। श्रीमंत श्री
जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जातिवंत जे साधक आहेत, ज्यांनी स्वतःचं कल्याण करायचंच अशा प्रकारचा काय केलेला आहे, निश्चय केलेला आहे, त्यांच्याकरता अनुभवपूर्वक एक अत्यंत महत्वाचा संदेश या अभंगातून देत आहेत. एक काल परवा तुकोबारायांच्या जीवनावर चित्रपट काढलेला ते पाहत होतो. त्याच्यामध्ये ज्यावेळेला शिवाजी राजाकडून नजराणा घेऊन त्यांची ते सरदार मंडळी लोक आले, तुकोबारायांच्या घरी आले, तर तुकोबाराय घरी नव्हते, जिजामाऊली होत्या घरी. त्यांना पाहिलं, त्यांनी विचारलं, म्हणले तुकाराम महाराज कुठे आहेत, आम्हाला त्यांची भेट घ्यायची आहे. जिजामाऊली त्यांना म्हटलेले, त्यांनी शब्द घातले त्यांच्या तोंडात की माय चांगल्या घरचे दिसताय तुम्ही, तुम्हाला बायका पोर असतील, हे कुठून तुम्हाला अवदशा आठवली त्यांना भेटायची. माझा तर तुम्हाला असा सल्ला आहे की त्यांना भेटू नका आणि त्यांचं दर्शन करू नका, तुम्ही आपलं परत जा संसारात सुखी राहा. त्यांना भेटून माझी काय दुर्दशा झालेली आहे हे मला माहिती आहे. असं जिजामाऊली का म्हटल्या, तर हे असले काही अभंग पाहिल्यानंतर लक्षात येतं की कुठून आपल्याला बुद्धी गाथा सांगायची झाली कोणास ठाऊक. काय विचार आहेत महाराज तुकोबारायांचे परमार्थातले, ज्वलंत विचार आहेत. सर्वसामान्य लौकिक ज्या भावना आहेत, लौकिक जे विचार आहेत, लौकिक ज्या मान्यता आहेत, अगदी त्याच्या विरुद्ध, 100% विरुद्ध असे तुकोबारायांचे विचार आहेत. तुकोबा माणसाचं कसं असतं, प्रत्येकाला ही अपेक्षा असते, तो व्यावहारिक असो, पारमार्थिक असो, कोणी असो, किंवा आपलं जीवन हे वैभव संपन्न जीवन असावं. कोणाला वाटत नाही. महाराज सप्ते करतात लोक, तर तोही कसा झाला पाहिजे अशी अपेक्षा करतात, वैभवात सप्ता झाला पाहिजे. तो मंडप, त्याच्या पत्रिका, त्याची ती लाइटिंग. काही काही ठिकाणी तर ते आमच्याकडे ते सावंत महाराज होते, लवकर गेले, ते कीर्तनकार आला तर त्याला ते ठिकाणापासून मंडप पर्यंत घोड्यावर बसून घेऊन जायचे, बँड लावून. कशी का वरच चालली त्याची. वैभव दुसरं काय नाही की आगळा वेगळा अशा प्रकारचा काय कार्यक्रम करावा. वैभवामध्ये दिंडी असली तर व्यवस्थित असावी, नियमबद्ध असावी, वैभवामध्ये असावी. काही काही ठिकाणी आता असे कपडे सगळ्यांनी पांढरेच घालायचे, महिला मंडळींनी एकाच रंगाचे काय करायचंय, साड्या घालायच्या. पाहिल्याबरोबर माणसाचं मन आकर्षित झालं पाहिजे. दुसरं वैभवाने संपन्न आपला परमार्थ असावा, संसार तर असावा. त्याच्यात संसारिक माणसं ती अपेक्षा करतील, त्याच्यात विशेष नाही. मठ असला तरी काय असं मठ असलं पाहिजे, तोंड दिसलं पाहिजे खाली फरशीवर, असं असं ही प्रत्येकाची काय असते, अपेक्षा असते. होत असेल होत नसेल हा भाग वेगळा, पण आपलं जीवन वैभवात असावं ही प्रत्येकाची अपेक्षा आहे. आणि महाराज तुकोबाराय म्हणतात, वैभवाला मी विटाळ मानतो, विटाळ. आणि सगळ्या प्रकारचे, म्हणजे व्यावहारिक असो का पारमार्थिक असो, वैभव सकळ तुका मानितो विटाळ. वैभवात जीवन नाही जगावं साधक दशेमध्ये. साधकांनी वैभवाचा विटाळ मानावा. याचा अर्थ चांगलं लिहू नये, चांगलं खाऊ नये, चांगल्या घरात राहू नये, चांगल्या गाडीत बसू नये. सगळं हे कशाचं देतं काय, वैभवाचं अशा प्रकारचं देतं काय. मी मानतो याचा अर्थ साधक दशेमध्ये ज्यांना साधक बनायचे त्यांनी त्याचा काय मानावा, किती कशी मान्यता, किती विरोधी आहे. सर्वसामान्य जगमान्यतेच्या तुकोबारायांची मान्यता ही किती विलक्षण आहे, किती आगळी वेगळी आहे, किती विरोधी आहे हे लक्षात येत आहे. मायेचा स्पर्शच नाही होऊ दिला तुकोबारायांनी कुठं. असं डोळ्यात
तेल घालून, कारण हे वैभव हे सगळं कशाचं असतं, हे परमार्थाचं देवाचं नसतं वैभव. हे लाइटिंगला लावल्या सप्त्याला, हे काय देवाचं वैभव आहे? मायेचं वैभव. मोठा मंडप दिला, आकर्षक दिला मंडप, टीव्ही लावले, हे देवाचं वैभव आहे? हे सेवेचं वैभव आहे? काही संबंध नाही याचा. ही पुरेपूर माया आहे. हे लोक शेंडीसह बुडालेले असं समजायचं परमार्थाच्या नावाखाली, पण मायेमध्ये. ते मग माझ्याकडून होत असो, तुमच्याकडून होत असो, वा त्रयस्थाकडून होत असो, जे वास्तव आहे ते वास्तव आहे. वास्तव आपण स्वीकारणं गरजेचं आहे. आपल्याकडून घडत नसेल हा भाग वेगळा, आपली शक्ती त्याच्यामध्ये कमी पडत असेल हा भाग वेगळा, आपण चुकत असो हा भाग वेगळा, पण जे वास्तव आहे ते वास्तव स्वीकारावं, समजून घ्यावं. तुकोबाराय म्हणतात, वैभवाला तुकोबा विटाळ मानतो, विटाळ. आणि मग विटाळ युक्त अशा प्रकारची जी वस्तू आहे त्याला काय करू नये? स्पर्श करू नये. स्पर्श स्पर्श का तुकोबारायांनी शिवाजीराजाचा नजराना परत पाठवला असेल ते याच्यातून दिसतंय. कारण ते वैभवाचं द्योतक होतं. दिवट्या, छत्री, घोडे, कपडे, दागदागिने, वतनदारी पाठवली होती शिवाजीराजांनी. नुसतं काही दागदागिनेच पाठवले होते असं नाही. 1, 2, 4 गावाची पूर्वी असं असायचं की राजा प्रसन्न झाला की त्याला 4-2 गावं काय द्यायची? जहागिरी देऊन टाकायची. त्या भागातला महसूल त्याने गोळा का, मग तो तिथला राजाच असायचा. जहागीरदाराचे थाट होते महाराज पूर्वी, आतापर्यंत होते लगे. मला आठवतंय आमच्या गौरच्या शेजारी ते वाघोले आणि तिथं देशमुख होते ते जहागीरदार. काय थाट असायचं. हे सगळं वैभवाचं अशा प्रकारचं द्योतक आहे. आणि तुकोबाराय त्याला विटाळ मानत होते. वैभव सकळ तुका मानितो विटाळ. सगळ्या प्रकारचं वैभव मी विटाळ मानतोय. आणि तुम्हालाही माझ्या पावलावर जर पाऊल टाकायचं असेल तर त्या वैभवाला तुम्हालाही काय मानावं लागेल? विटाळ मानावा लागेल. विटाळ तुकोबारायच मानत होते असं नाही ना महाराज. नामदेवरायाची तरी 30 तरा होती. आपण जो नेहमीचा प्रसिद्ध दृष्टांत ऐकतो त्याच्यातून काय सिद्ध होते? परिसा भागवताच्या पत्नीने परीस दिला, तो काही नामदेवरायाला दिला नाही, राजाबाईला दिला. एरवी घरातलं सगळं चालवायचं काम कोण करत होत्या? राजाबाई करत होत्या. एरवी यांनी मोलमजुरी करायची, पैसे आणायचे आणि भाकरी करायचे, तवा नव्हते विचारित नामदेवराय हे कुठून आणलं म्हणून. आणि आज तिच्या मैत्रिणीनं तिची दया आली म्हणून परीस दिला आणि त्या परिसांचं लोखंडाचं सोनं करून काही वस्तू आणल्या महाराज. कितीतरी दिवसांनी त्या घरामध्ये पुरणपोळी होत होती. कितीतरी दिवसांनी त्या भिंतीला सुद्धा भज्याचा वास माहित नव्हता. असं सगळं घर खुशीत होतं. स्वयंपाक तयार होत आलेला होता आणि हे आली महाराज. स्वतः तर खाल्लं नाही, घरच्याला बी नाही खाऊ दिलं. ते घाटावर वाटून दिलं, सारवाय लावलं घर, तो परीस फेकून दिला. आणि खरं म्हणले कन्या भाकरी काय जे असेल ते आपलं. हे कशाचं काय मनोविकृती आहे? तर हाच भाग, हे एकच ना. तुकाराम महाराज काय, नामदेवराय काय, काही फरक काय? वैभव सकळ तुका मानितो विटाळ. वैभवाला विटाळ अशा प्रकारचं वैभवाकडे पाहण्याची दृष्टी, मान्यता अशी असल्यामुळं तुकोबाराय म्हणतात मी हे वैभवाला विटाळ मानतो. विटाळ का मानायचं आपण चिंतन करू. पण प्रथम साधकाला सांगतात तुकोबाराय की देवावरील भार काढू नये काही पर. देवावर आपण टाकलेला जो भार आहे, कशाचा देवावर भार टाकावा, कोणी टाकावा, का टाकावा, आपण भार टाकला तर देव स्वीकारतो का? भार म्हणजे काय? भार म्हणजे ओझ. भार शब्दाचा अर्थ काय आहे? ओझ आहे. ओझ कशाचं ओझ?
महाराज जीवनाचं ओझ, देहाचं ओझ. आता ज्याला भगवत प्राप्तीची साधना करायची ठरवलं, आपल्याला काय करायची? साधना करायची. महाराज साधनेचं चिंतन आपलं तेवढं करत नाही, आपल्याकडून तेवढं होत नाही म्हणा, किंवा आपल्याला तेवढी ही बी नसते, त्याच्या प्राप्तीची आग बी नसते. बरं आहे आपलं करायचं म्हणून करायचं, दुसरं काहीतरी लोक करतात त्याच्यापेक्षा हे करावं, एवढ्यातला भाग आहे. भगवत प्राप्ती, भगवत साक्षात्कार भगवत चिंतनाने होते. आणि चिंतन ते असं असावं लागतं, अनन्य. मग आता अनन्य चिंतन ज्याला करायचंय, अनन्य होऊन जो चिंतन करेल, अनन्य चिंतन देवाचं तर दुसरं चिंतन कसं काय करतं? दुसरं चिंतन झाल्यावर ते अनन्य होतच नाही. आणि अन्य चिंतनासह देवाचे चिंतन करणार आणि देवाच्या दर्शनाचा आशय करायचं काही कारण नाहीये, कारण तो ते साधनच करत नाही, त्याला साध्य कसं काय प्राप्त होईल? त्यांनी तसं साधनच नाही केलेलं, पुण्य होईल, सत्कर्म होईल, पुन्हा संसाराच्या काय अपेक्षा त्या पुण्याने त्या पुऱ्या होतील. भगवंताचा त्याच्याशी काही संबंधच येत नाही. जर तो अनन्य होऊन चिंतन करत नसेल तर त्याचा परमात्म्याशी काय संबंध आहे? अनन्य होऊन चिंतन करायचं. अनन्य चिंतन शब्दाचा अर्थ आहे दुसऱ्या कशाचं चिंतन न करता केवळ त्याचं चिंतन करणं. एक धरीला चित्ती. मला प्रमाण नाही लागत, गणगाथे पाठ आहे आमच्या. आपल्या जीवनामध्ये आपण किती उतरवतोय हा प्रश्न आहे ना. काय अर्थ आहे महाराज त्या पाठ असण्याला? जर 100 पैकी आपण एक पै बी त्यासारखं वागत नसो, वा तशा वागण्याची अपेक्षा बी इच्छा करत नसो, तर त्या पाठ करण्याला त्याला काय अर्थ आहे? अनन्य चिंतन. आणि अनन्य चिंतन शब्दाचा अर्थ चित्ताने दुसऱ्या कसलंच काम नाही केलं पाहिजे चिंतनाचं, त्याचंच चिंतन करायचं. आणि मग त्याचंच जर चिंतन करायचं तर शेवट देहाचा प्रश्न आला. चिंतन कशाच्या आधारावर करायचं? देहाच्या आधारावर. आणि देहाला चालण्याकरता तरी किमान अन्न पाण्याचं चिंतन करावं लागेल. भाजी काय करायची बस? ठीक आहे, काही लोकांचं दिवसभर त्याच्यातच यो करणं, वो करणं, अमकं करणं, तमकं करणं, सकाळपासून मला संध्याकाळपर्यंत ते गॅस चालूच राहतो. तेवढं जरी नाही तरी किमान बाजारात जायचं तर मग भाजी काय आणायची? भाजी आणलेली आहे तर तिला काय टाकायचं? व्यवस्थित झाली पाहिजे, असं झालं पाहिजे. चिंतन होत नाही. कसं का? होतच ना महाराज. एकादशीच्या दिवशी दिंडीवाल्याला, फडकऱ्याला, मठवाल्याला द्वादशीला काय आणायचं त्याचंच चिंतन करावं लागत. काय त्याला काय वेळच नाही. अनन्य चिंतन ज्याला करायचं याचा अर्थ त्याने देहाचीही काळजी करायला नको. आणि मग देहाची काळजी आपण नाही केली तर करणार कोण? आणि देहाचीच काळजी नाही केली तर साधन कसं होणार? कारण साधनाचं साधन काय आहे? देह. कथेची सामुग्री देह अवसानावरी. देह जर व्यवस्थित असेल, देह जर तंदुरुस्त असेल, देह जर आरोग्य संपन्न असेल तरच परमार्थही करता येतो, संसारिक. बरं, देहाच्या जर तक्रारी चालू असेल तर परमार्थही नाही करता येत. काय करता येईल? पोटाचा असा आकडा झालाय आणि चला प्रवचनाला घाला चोलीत ते प्रवचन. शरीर जर तंदुरुस्त नसेल, डोकं उठलेलं, डोकं दुखायला लागले, काय लक्ष लागेल कशाकडे? ग्रंथ वाचण्याकडे, नामचिंतनाकडे. शरीर तर काय पाहिजे? साधना. आणि ते चांगलं पाहिजे. चांगलं ज्या साधनाने प्रवास करायचा ते साधन काय पाहिजे? चांगलं पाहिजे. नाहीतर जिथं जायचं तिथं जातच नाही हो, मध्येच थांबतो. आणि मग देहाची चिंताच नाही केली, काळजीच नाही केली, त्याच्याविषयीचं जे आपलं कर्तव्य आहे ते केलंच नाही, तर मग ते साधन कसं काय होईल देहाने? तर त्याच्याकरता सांगितलं की त्याचा भार तुम्ही देवावर टाकून द्या. पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. देवाचं ठिकाण मोकळंच आहे ना, त्याला काय धंदा आहे? त्याला काय काम आहे? देवाला त्याला काही नोकरी करावं लागते, त्याला काही व्यापार करावा लागतो, त्याला काही शेती करावं लागते, त्याला काही इकडे तिकडे फिरावं लागत, त्याला काय अडचण आहे?
महाराज तिथं एवढा भाग्यवान आहे, त्याला बायकोच अशी मिळाली, काहीच करावं लागत नाही त्याला. आंबोली जोडी आंबोला खाय, सगळं आई साहेब करतात मला, सगळं. अगदी याला नामरूप आणण्यापासूनच सगळं काम त्या आई साहेबच करतात, बाईच करते. काहीच चिंता नाही. पोरास्वराचं तीच पाहते, काही कुठून आणायचं ते सगळं, नुसतं प्यांदा आहे प्यांदा. त्याच्यामुळं त्याला काय स्वतःचं काही काम नाहीये, मग आपलं काम द्यायचं त्याच्यावर टाकून, त्याच्यावर भार घालायचा. देवाचे माथा घालोनिया भार, सांडी कलेवर ओवाळूनी देवावर भार टाकायचा. अहो म्हणले आपण टाकू, पण त्यांनी घेतला पाहिजे ना. आपण गांजायला टाकायला गंज टाकू ना देवावर भार, पण त्यांनी घेतला पाहिजे ना. सगळे देवावर भार टाकतात की, पाऊस पडायला गेला की मुख्यमंत्री आषाढीला आला की देवावर भार टाकतो. देवा जेवढेही कोणी आज देवाच्या दर्शनाला जातात ते प्रत्येक जण आपला काही ना काही भार देवावर कोर्टात चाललेलं आहे. देवा जरा बघ, पाणी कमी होऊ लागलेलं आहे ना, बोर घ्यायचा आहे, त्या बोरला तरी पाणी लागू दे. प्रत्येक जण काही ना काही देवावर भार टाकतो. त्या तो घेतो का हा प्रश्न आहे ना. परंतु तो भार घेतो, पण एक त्याचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे त्याला, असं अर्ध नाही चालत. पुरा टाकला तर घेतो. मग आपण त्याच्यात लोडबोड करायला लागला की सोडून देतो. भार घेत होतो, पण मग कसा घेतो, पुरा टाकीत असला तर, अन्यथा नाही. द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलेलं आहे. द्रौपदी घाबरलेली नव्हती, कारण तिला माहिती होतं हा मूर्ख असलं तरी सभेतले सगळे मूर्ख नाही आहेत. तिने अगोदरच विचारलं होतं तिथं कोण कोण आहे. भीष्म आहेत, द्रोण आहे, विदुर आहे, धृतराष्ट्र आहे, पांडव आहेत, आणि मग काय करणार आहे हा त्यांच्या समोर. तिथं आली, पण ज्यावेळेला तिनं या सगळ्या म्हाताऱ्याला प्रश्न विचारला, सगळ्या म्हाताऱ्याने खाली तोंड घातली. आपल्या नवऱ्याकडे पाहिलं, नवऱ्याने काय केले, खाली तोंड घातली. धृतराष्ट्राला खाली तोंड घालायचं कारणच नव्हतं, कारण तो आंधळाच होता. खाली यांनी तोंड घातली म्हणजे नको आपल्या दृष्टीला ते पाहायला, किंवा द्रौपदीच्या नजरेला नजर भिडवण्याचीच कोणाची काय राहिली नव्हती, हिंमत राहिली नव्हती, ताकद राहिली नव्हती. खाली तोंड घातली. मग शेवट कृष्णाचा काय केला, धावा केला. एका हाताने तिनं ती साडी धरायची आणि एका हाताने कृष्णाला बोलवायची. नाही आला महाराज तोपर्यंत, कारण तिला वाटत होतं की मी माझं संरक्षण करीन, मी माझी लाज राखन, कृष्ण मला सहाय्य करेल. नाही आला महाराज तोपर्यंत. ज्या वेळेला तिनं सर्वस्वी भार त्याच्यावर टाकला आणि दोन्ही हात वरती केले, दिलं ते वस्त्र सोडून दिल्याबरोबर त्याच क्षणामध्ये भगवंताने अंबर अवतार धारण केला. तो भार घेतो, पण पुरा टाकावा लागतो. आपलं तसं नसतं. आपल्याकडून होतंय तेव्हा वडायचं आणि मग जे होत नाही ते देवाकडे टाकायचं. नाही कोणाच्या पंक्ती मिळाल्या तर श्री विठ्ठल, सगळं कुठं श्री विठ्ठल आहे. आपण टाकू भार, देव घेतो का. संतांचा असा अनुभव आहे, संतांनी अनुभवपूर्वक हे सांगितलेलं आहे की तुका म्हणे तया भार घातलिया उपेक्षिना दया सिंधू माझा. तया भार घातलिया माझा दया सिंधू उपेक्षिना. परमात्मा त्याची उपेक्षा नाही करत. पाहतो खरंच घातलाय का भार, खरंच घातलं, तोपर्यंत हा टिकला पाहिजे, एवढंच आहे. म्हणजे असं नाही की सकाळी निश्चय केला देवावर भार घालायचा आणि लगेच 7 वाजता कप पाहायचा, कस काय देवानं पाठवलं नाही, कस काय देवानं पाठवलं नाही, एवढा तुझ्या बापाचा नौकर नाहीये तो. कदाचित तो 4 दिवसही काही पाठवणार नाही. बघल हा खरंच याने भार टाकलाय का, खरंच याने भार टाकलाय का, खरंच याने भार टाकलाय का. तिथंच नापास होऊन जातो महाराज सगळे आपण. विवेकानंदांच्या जीवनामधली एक कथा सांगतात की विवेकानंदांनी ठरवलं, योगक्षेमं वहाम्यहं म्हणतोय ना, अरण्यास चिंतयन्तो माम,
त्यावेळेला इंग्रजाच्या काळामध्ये रेल्वेमध्ये संन्यासाला तिकीट नव्हतं लागत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती सुधारणा झाली. बरं, सरकार तरी काय करेल? सगळेच संन्यासी. ज्याला कोणी नाही ते संन्यासी, ज्याला सगळं आहे ते संन्यासी. फुकट मिळत असल्यावर कोण नाही संन्यासी होत? तुम्हाला आश्चर्य वाटेल की ज्यांचे स्विस बँकेत पैसे आहेत ते सुद्धा दुर्बल घटकामध्ये आहेत. तो हा बुद्धीचा महिमा आहे, शिक्षणाचा महिमा आहे हा. त्याच्यामुळे ते तरी काय करतील? संन्यासाला फुकट कशा करता देतील? नाहीतरी संन्यासाकडे जे आहे ते सर्व जनतेच आहे ना, त्याने तरी कशाला फुकट अपेक्षा करावी? 10 लाखाच्या गाड्या घ्यायच्या, महाराज नाका नाही द्यायचा. काय किती विचित्रपणा आहे बरं स्वभावाचा. याला गाडी घ्यायला पैसे आणि 20 रुपये 50 रुपये रोडमध्ये त्यांनी पैसे घातले, त्याला द्यायला पैसे नाही. हे नेमकं काय आहे? हा परमार्थ आहे का संसार आहे हेच कळत नाही. वैचारिक अशा प्रकारची आपली पातळी कशी आहे हा प्रश्न आहे. त्यावेळेला नव्हतंच संन्यासाजवळ काही, त्यावेळेला महाराज तिकीटही नव्हतं घेतलं जात, विचारितही नव्हते त्यांना. संन्यासी होते विवेकानंद, बसले एका रेल्वेत जाऊन आणि डोळे झाकून घेतले, प्रभूचं चिंतन करायला लागले. कसलंच कोणाला सांगितलं नाही, कळले नाही. त्यांचा लौकिक इतका होता की रेल्वेने येणार म्हटलं तर त्या स्टेशन, रेल्वे जिथं थांबते त्या स्टेशनला यात्रेचं स्वरूप यायचं. पण सांगितलंच नाही कोणाला. परीक्षा घ्यायची देवाची. सकाळी बसले, अख्खा दिवस गेला महाराज. कोणी पाणी घ्यावी म्हणलं नाही, कोणी काही फळं बी आणून दिली नाही, कोणी काहीच केलं नाही. गाडी चालू राहिली. रात्री 2 वाजता गाडी शेवटच्या स्टेशनवर जाऊन उभी राहिली. स्टेशनवर सगळेच उतरले, सगळे उतरून गेले आणि मग तो स्टेशन मास्तर धावतच त्या डब्यामध्ये आला. स्वामीजी स्वामीजी स्वामीजी. त्याला साष्टांग नमस्कार घातला. ते म्हणे, काय बाबा, याला कधी पाहिलेलं नाही, काही नाही, काही संबंध नाहीये. कोण आहे? म्हटलं, मी इथला स्टेशन मास्तर आहे. चला, सगळा स्वयंपाक तयार आहे. गेले स्वामीजी त्याच्या मागं. पण त्याने सांगितलं, का रे? म्हणले, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, सकाळपासून काही खाल्लेलं नाही. आणि त्यांना जेवू दिलं. महाराज स्वामीजींच्या दोन्ही डोळ्यातून घळघळ काय वाहू लागले, अश्रू वाहू लागले. तुकोबारायांनी ज्यावेळेला वह्या बुडवल्या त्यावेळेला निर्याण मांडलं, अन्न पाणी सोडून दिलं, भगवंताच्या नावाचा टाहो फोडला. 13व्या दिवशी ज्यावेळेला वह्या तशा वर आल्या, मग तुकोबारायांना पश्चाताप झाला. अरे, लोकांच्या बोलण्याकरता मी विनाकारण तुला कष्टवलं, थोर अन्याय केला, तुझा अंत म्या पाहिला, जनाचिया बोला साठी तुझं क्षोभ होईल. संतांचे हे अनुभव आहेत की देवावर जर भार घातला तर देव त्याची उपेक्षा करत नाही, घेतो भार तो. नाहीतरी सगळा जगाचा भार त्याने घेतलेलाच आहे. मग ते आपलं ते ह्याच्यासारखंच आहे. कोणासारखं? त्या गोकुळातल्या लोकांसारखं. म्हणजे काय केलं होतं त्यांनी? काय केलं होतं? ज्यावेळेला पाऊस वर ढग दिसायला लागले, इंद्र कोपला, त्याचा यज्ञ बंद केला आणि इंद्राने आज्ञा दिली मेघाला की गोकुळ हे नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाका, गोकुळीचा ठाव वरून येदी, तातडीने आज्ञा मेघा करी राव, गोकुळीचा ठाव वरून येदी. गोकुळाचा ठाव ठिकाण. जेव्हा ते ढग आले सगळेच घाबरले, पाचावर धारण घेतले सगळे देवाकडे. देवा कृष्णा, आता कसं व्हायचं? इंद्र कोपलेला आहे. म्हणजे ठीक, गोवर्धन भगवान आपलं रक्षण करेल. केव्हा? नंतर का? पंचनामा केव्हा करणार रक्षण? मी त्यांना विचारतो. आपले डोळे फिळे झाकले, काय केलं, काय बोलला कोणास ठाऊक. ते म्हणे, भगवंताची इच्छा आहे की तुम्ही पर्वत उचला आणि त्याच्या खाली या इंद्र कोपलेले आणि खूप पाऊस येणार आहे. पर्वत उचलायचा म्हणजे ते काय क्षत्रिय आहे? पण कृष्णाने आपल्या सवंगड्याला सांगितलं, चला लावा रे हात सगळे. सवंगड्याचं कृष्णाने सांगितलं की त्याप्रमाणे लगेच कार्यवाही करायची, बाकीचा विचार करायचं काही कारण नाहीये. लावला. भगवंतानी नुसता स्पर्श केला त्या पर्वताला. पर्वत वर. महाराज पर्वत उचललेला पाहिलं की हे उचलणारे मागच बाकीचे हात घुसले.
सगळे आत आलेले आहेत. पशु पक्षी पाखरं जेवढे सजीव प्राणी होते सगळे मध्ये आलेले आहेत. सगळे मध्ये आल्यानंतर भगवान मधोमध उभे राहिलेले आहेत, बाकीचे सगळे कडेने. पण मग भगवंताने सांगितलं, हे परे भाऊ, आता उचललेलं आहे, सगळ्याकरता उचललेलं आहे. धारण करणं हे सगळ्याचं काय आहे, काम आहे. तेव्हा सगळ्यांनी आपापल्या परीने तो खाली येणार नाही असा प्रयत्न करा. काही त्याच्यात शहाणे होतेच ना स्वतःला मानणारे. खाली नाही आला पाहिजे, कोणी डोकं लाव, कोणी काठी लाव, कोणी आमक लाव तमक लाव, खाली नाही आला पाहिजे ना तो. 7 दिवस महाराज पाऊस आला. 7 दिवस यांना भगवंतानी अंतःकरणामध्ये आपलं स्वरूप दाखवलं, सुख दिलं. 7 दिवस काही कोणाला आठवण येऊ दिली नाही. पण ज्या वेळेला पाऊस थांबला, ऊन पडलं, भगवंतानी आपलं रूप त्याच्यातलं काय घेतलं, त्यांच्या हृदयातलं काढून घेतलं. काढलं की मला मिचमिची डोळ्याने एकामेकाला पाहायला. 7 दिवस महाराज पार लगे आऊट होऊन गेले होते. तितक्यात त्याचं लक्ष याच्याकडे गेलं. त्याने तेवढ्यात लोकचं वातावरण त्याच्या विरोधात तयार केलं. पहा ना, इंद्र याग आपण बंद करत होतो का, यानं बंद करायला लावला. इंद्र कोपला, पर्वत यानं उचलायला लावला आणि आपल्या डोक्यावर दिला बोजा आणि नुसती करंगळे लावून झाला ना नाम निराळा. तुम लढो, कपडे सांभाळते. कपडे सांभाळायला हा रिकामा झाला. बघा ना, बाकीच्या सगळ्यांनी पाहिलं. महाराज वैतागून गेले होते. खरंच सगळ्याला वाटलं, काय रे कृष्ण, ही कुठं पद्धत झाली काय, असं कुठं असतं काय, आम्ही तुझ्या शब्दाला किती काही मानावं आणि तू असं करावं. काय झालं म्हणजे पेंद्याने सांगितलं त्या करंगळीला तरी कशाला ताप देतो, है ना. आम्ही ओझे उचलायला तुम्ही खेळ करीत जा आणि आम्ही आपलं खंडोबा ओझे उचलायला आहे ना. आम्ही कशाला विनाकारण. म्हणलं मग धरता का तुम्ही. काय नाही महाराज, 1-2 इंच नुसती ती करंगळी खाली घेतली. जशी करंगळी खाली घेतली तसा म्हणजे यांचे डोके असताना सुद्धा यांच्या टांगड्या आपोआप अशा झाल्या. त्या ओझेनं काट्या बिट्या कड मोडल्या, घाबरले. त्यांना वाटलं आला पर्वत खाली, मोठा आरळा न्यावा, नको नको नको. यांनी पुन्हा हात वर केला, यानं वर केला की त्या करंगळीवर सगळा पर्वत वर गेला. मध्ये 2 फुटाचं अंतर. हे नुसतेच लागले पाहायला. आणि मग सगळ्यांच्या लक्षात आलं की सगळा पर्वताचा भार कोणी धारण केलेला आहे, कृष्णाने धारण केलं. आणि विनाकारणच डोके लावली. आपण विनाकारणच डोके लावितो. त्यातली त्यात व्यवहारात स्वतःला जे जास्त शहाणे म्हणणार ना ते विनाकारणच डोके लावतात. मला इकडं पाय तिकडं पाय, एखादं होणार नसलं फार उलथा पालथा होते. रात्र येता दिवस, दिवसाची रात्र. विनाकारणच त्याला करायचं तेव्हाच तो करतो आणि त्याला करायचं तसंच करतो. काहीच नसतं याच्या हातामध्ये, काहीच नसतं याच्या हातामध्ये. काय असतं आपल्या हातामध्ये. पोरगी चांगल्या ठिकाणी गेली पाहिजे, चांगल्या ठिकाणी गेली पाहिजे, काय असतं याच्या हातामध्ये. एरही तरी सगळा भार त्याने उचललेलाच आहे. आणि मग जो त्याला मानत नाही त्याचाही जर तो भार उचलतोय तर ज्याने त्याच्याकरता सर्वस्व त्याग केलेला आहे त्याचा भार उचलणार नाही. सगळं जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. तेव्हा त्याच्यावर भार घातला तर तो स्वीकारतो. पण त्याचा बाकीच्याला कर्मसापेक्ष सांभाळतो. आणि वास्तवतः त्याचं चिंतन करण्याकरता ज्याने सगळं सोडलेलं आहे त्याचं नुसतं पालन नाही, प्रतिपालन करतो. मग कर्म निरपेक्ष अशा प्रकारचं सांभाळतो. साधक अवस्थेमध्ये देवावर भार घालावा असं संतांनी सांगितलं. घालोनी माथा बैसलो भार, सांडिला लौकिक व्यवहार, आधी हे विचारले थार, अविनाश परपदायसे. सांडोनी माथा बैसलो भार, देवाच्या डोक्यावर ओझे टाकून दिलं देह निर्वाहाचं आणि मी चिंतनाला बसलेलो आहे. साधकाला ते करावंच लागतं.
त्याचा आश्रय घेऊ, त्याच्यावर भार टाकल्याशिवाय आपण खऱ्या अर्थाने निश्चिंत नाही होत. लोकांना वाटतं बँकेत फिक्स टाकले म्हणजे निश्चिंत होऊन जाऊ. दिवाळा निघायला लागलं बँकेचं, काय निश्चिंत होईल. आपण टाकलेले नाही निघालं, पण दुसऱ्याचं टाकलेलं निघालं तरी ठोके वाढतातच नाही. इकडं ती लागण इकडे बी झाली तर मग काय करता. महाराज देवावर जर भार टाकला तर खऱ्या अर्थाने तो का म्हणे, देवा अवघा निरविला हेवा, कुटुंबाची सेवा तोची करी आमोच्या. खऱ्या अर्थाने मनुष्य निश्चिंत होतो. तेव्हा देवावर भार घालावा साधकाने. तो का म्हणे, घालू तयावरी भार, वाहू हा संसार देवा पायी. घेतो असं संतांचा अनुभव आहे. करून पहा. पण नाटक नाही चालत. तिथं नाटक केलं आणि काही बिघडलं तर मग आपल्याकडं नाही यायचं. तिथं सोंगे छंदे काही, त्याला सगळं कळत आहे की हा किती प्रामाणिक आहे. ते लोकाला काय कसा बोलतो, कसा वागतो, लोक त्याच्यावर अंदाज करत असतात. आणि बोलणं वागणं आजचा काही मेळ असतोच असं काही नाहीये. प्रामाणिकपणे जर त्याच्यावर भार टाकला तर तो घेतो. अशा प्रकारचा संतांचा अनुभव आहे. साधकाला बरं दुसरा तरी काय पर्याय असतो. मग अनन्य चिंतन करायचं तर दुसऱ्याची चिंता नाही करायची. आणि दुसऱ्याची चिंतन म्हणजे कोणावर ना कोणावर टाकावंच लागणार ना. साधकाने देवावर भार टाकावा. आणि तुकोबारे म्हणतात, एकदा देवावर भार टाकला का तो कसल्याही कारणामुळं काय करू नये, काढू नये. देवावरील भार काढू नये. काही पर देवावरचा भार बाजूला काढू नये. अहो काय काढू नये, सकाळी लवकर येत नाही जेवायला, काय काढू नये. तुकाराम महाराज म्हणतात, तहान लागली, भूक लागली तर उलटी त्याची आठवण होते. हा त्याच्यात फायदा आहे. आपण आपल्या जोखमीवर हे सगळं करायला लागलं की मग मनुष्य देवाला विसरतो. ही तुकोबारांचे विचारसरणी आहे, पातळी आहे. अर्थात परमार्थ करणाऱ्या साधकाच्या दृष्टीनं. हा विषय संसारिक माणसाचा नाही. हा विषय महाराज लोकांचा तर लगेच नाही, म्हणजे मुक्त महात्म्यांचा नाहीये. ज्याला भगवत प्राप्ती करून घ्यायची अशा साधका करता त्याचा हा विचार आहे. तुकोबाराय म्हणतात की भिकारीच व्हावं त्याने. का व्हावया भिकारी हे आमा कारण. अंतरोनी जन तुका म्हणे करी फकीराचे परी, रात्रंदिवस हरी येईल वाचे. फकीरासारखा पण कसलाच आश्रय नाही झाला पाहिजे. मग देवाच्या नावाशिवाय दुसरं वेळ जायला काही नसतो, दुसरं काही आश्रय नसतो. देवाचं नाव अशा प्रकारचं आपोआप वाचायला येईल. आणि हा त्याच्यामध्ये फार मोठा फायदा आहे. तहान भुके आठवण, तहान लागली त्याची आठवण येईल. भूक लागली त्याचे. लहान मूल कधी करता आईची आठवण, मजेत असल्यावर आणि बाहुली हातात असल्यावर. बाहुलीन खुळखुळा असल्यावर त्याला काय आईची आठवण येते. बघ ते खुळखुळाच वाजवीत राहत. बघ इकडची पत्रिका, तिकडची पत्रिका, तिकडे हे टाकलंय, हे खुळखुळे गायला देवाची आठवण येते. महाराज फक्त कीर्तनात लोकांना सांगायचं राहत. कीर्तीचा खुळखुळा ज्याचा वाढलेला आहे देवाची आठवण येते. आग पडली, कसलाच आश्रय नाही, पांडुरंगा विठ्ठला. भूक लागली, देवाची आठवण येते. तुकोबाराय म्हणतात, तहान भुके आठवण, घडे ते बरे चिंतन. आणि मग त्यावेळेला जे चिंतन घडतं, चिंतन घडणं हे सगळ्यात महत्वाचं. जीवनामध्ये चिंतन घडावं. जीवनातला वेळ चिंतनामध्ये जावा, जास्तीत जास्त चिंतन व्हावं. आणि मग आपत्तीमध्ये जेवढा देव आठवतो. आता काहीचं दुर्दैव आहे की आपत्तीमध्ये त्याला काय आठवत नाही, देव आठवत नाही. पण सश्रद्ध मनुष्य असेल, साधक मनुष्य असेल, भाविक मनुष्य असेल तर आपत्तीमध्ये तो सरळ सरळ कोणाचा आश्रय करतो, देवाचा आश्रय करतो, देव आठवतो. महाराज संपन्नतेमध्ये देव नाही आठवत. देखावी निश्चिंती तोचे अंतर श्रीपती.
जर निश्चिंती झाली संसारामध्ये माणसाची, सगळं जिकडे तिकडे व्यवस्थित आहे, का मग देव नाही आठवत. फार भाग्यवान आहे मग तो, की सगळं अनुकूल असताना सुद्धा देवाला विसरत नाही. आबा नेहमी सांगायचे बा. सावर्ड्याची काही माणसं होती, सतत दुष्काळी पट्टा तो, पण भाविक महिन्याला वारीला यायचे, मग दुसऱ्याकडे कामाला जायचे, पण तरी वारीला महिन्याला यायचे पंढरपूरला, महिन्याला वारीला. नंतर मग शेतीमध्ये क्रांती झाली, प्रगती झाली. आज सगळ्यांच्या घरी द्राक्षाची बाग आहेत, प्रत्येकाला गाडी आहे. घरात गाडी नाही, घरातल्या प्रत्येकाला गाडी आहे, पण मग महिन्याला नाही येत, महिन्याला नाही येत. आबा नेहमी सांगायचे, नाव घेऊन सांगायचं, इथं नाव घेणं बरं नाही, तुमच्या कोणी परिचयाचं बी नाही. कशामुळे ही महिन्याची वारी बुडाली? वैभवामुळं. श्रीमंती आली, पैसा आला, मान्यता आली, मुख्यमंत्री बोलवायला लागला, मग तिकडे जातोय, मग कशाला पांडुरंगाकडे येतोय? वैभव आलं, संसारात मोठे मोठे ज्यांना मानलं जातं ते मानायला लागले, ते बोलवायला लागले, देवाचा विसर पडून जातो. समजावं की आपलं पाप उदयाला आलंय या रूपाने. लोक मानत असतील तर ते परमार्थाचं फल नाही, पापाचं फल आहे. का? त्याच्यामुळं परमार्थात काय होतं? व्यत्यय येतो, आणि परमार्थामध्ये व्यत्यय येणं हे पाप आहे. पापाचं फळ नाही, हे पाप आहे. देवांतर येते पाप, पाप कोठे उगावा संकट. म्हणून देखावी निश्चिंती, निश्चिंत होणं, सगळं व्यवस्थित जिथलं तिथं होणं, हा भगवंताला अंतर होण्याला कारणीभूत होतोय. म्हणून वैभव सकळ तो का मानितो विठाळ. त्याच्या करता सतत असं फाटकच पाहिजे, झिमझिम आली का गळालं पाहिजे. झोप येणार नाही, झोपता बी येणार नाही, वरून ठिमका पडल्यावर कस काय झोपल? मग काय करेल? बसल देवाचं नाव घेत, दुसरं काय करणार? काय करता येईल? वैभव सकळ तुका मानितो विठाळ. तुकोबाराय म्हणतात, सगळ्या वैभवाला मी विठाळ मानतो, साधकांनी तसा मानावा, तहान बकी आठवण. तुकोबारायांचे विचार आहे. कितपत आपल्याला पेलं होतील ते ज्याची त्यांनी पाहावं. पण जर तुकोबाराय बनायचं असेल, वैकुंठाला जायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, तर याला पर्याय नाही, दुसरा पर्याय नाहीये. आपल्याला वाटतं इकडं धक्का न लागतं तिकडं, आपल्या बापाने ठेवलेलं नाही ते. एक फांदी सोडल्याशिवाय दुसऱ्या फांदीवर तू जाऊ शकत नाही. दोन्ही फांद्या कशा काय पकडता येतील? तेव्हा तहान भुके आठवण घडे ते बरेच चिंतन. 15 मिनिटं नाही राहिली म्हणा, पण नामदेव मंदिरामध्ये भजन आहे, त्याकरता एक थोडं लवकर सोडूया. आज संध्याकाळी 97